तर सर्व विद्यार्थ्यांच्या ठिकाणी स्वागत आहे। तर आज आपण अल्डिहाइड कीटोन आणि ॲसिड मधला जो पुढचा पार्ट आहे तो डिस्कस करूया। तर रिएक्शन विथ अमोनिया डेरिव्हेटिव्ह। तर आपल्याला काय करायचं आहे, अल्डिहाइड आणि कीटोन जो आहे त्याची रिएक्शन करायची आहे कोणाबरोबर, जे अमोनिया डेरिव्हेटिव्ह आहे त्याच्यावर रिएक्शन करायची आहे। आता अमोनिया डेरिव्हेटिव्ह काय असतं रे, फॉर एक्झाम्पल बघा, जो अमोनिया आहे तो कोण आहे, NH3, तर इट इज अमोनिया। कोण आहे, हा अमोनिया आहे। आता हा अमोनिया असं पण लिहू शकतो NH2H। आता अमोनिया डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय असतं, हा जो H आहे तो काढून आपण त्या ठिकाणी दुसरा ग्रुप कुठला जोडला असेल तर त्या काय तयार होणार आहे, अमोनिया डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी तयार होणार आहे। आता या ठिकाणी कुठला ग्रुप जोडू शकतो आपण, या ठिकाणी बघा Z इक्वल टू कुठलाही ग्रुप जोडू शकतो आपण। जर या ठिकाणी OH पण जोडू शकतो आपण। जर OH जोडलं इथं, हां बघा हा NH2 आहे, जर OH जोडलं तर काय म्हणायचं, याला ऑक्झाईम म्हणायचं, बरोबर आहे का। जर इथं Z इज इक्वल टू आपण OH घेऊ शकतो, नंबर 1। नंबर 2 काय करू शकतो रे, Z इज इक्वल टू काय घेऊ शकतो आपण, या ठिकाणी NH2 घेऊ शकतो, अनदर NH2, म्हणजेच काय तयार होतं या ठिकाणी NH2 याला काय म्हणायचं, हायड्राझाईन। हा कोण आहे, ऑक्झाईम आहे, ऑक्झाईम्स। हा कोण आहे, हायड्राझाईन आहे। अजून काय करू शकतो रे आपण, या ठिकाणी Z इज इक्वल टू काय घेऊ शकतो, NHC6H5 पण जोडू शकतो। म्हणजे काय तयार होतं या ठिकाणी NH2 NHC6H5 हा पण जोडू शकतो, याला म्हणायचं फिनाइल हायड्राझाईन, फिनाइल हायड्राझाईन्स। तर एवढे सगळे डेरिव्हेटिव्ह आहेत। हां, नंबर 4 अजून काय जोडू शकतो आपण, Z इज इक्वल टू अजून चेंज करू शकतो आपण, म्हणजे हा पण जोडू शकतो NO2 हा पण ग्रुप जोडू शकतो। तर अजून एक आहे यामध्ये, ओके, अजून कुठला जोडू शकतो आपण, नंबर 5 बघा, यामध्ये NH2 NHCONH2 हा पण जोडू शकतो। याला म्हणायचं सेमी कार्बाझाईड, काय म्हणायचं, सेमी कार्बाझाईड्स। तर एवढे अमोनियाचे डेरिव्हेटिव्ह आहेत। म्हणजे काय करायचं आपल्याला, यामध्ये जो अमोनिया आहे, अमोनियामध्ये जो H आहे हा अमोनिया आहे, त्यातला H रिमूव्ह करायचा आहे आणि यापैकी कुठलाही एक ग्रुप जोडायचा आहे। म्हणजे काय तयार होणार या ठिकाणी, अमोनियम डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी तयार होतो। तर बघायचे आपल्याला त्याचे केमिकल रिॲक्शन बघायचे आहेत। तर बघूया आपण केमिकल रिॲक्शन 1 बाय 1 डिस्कस करूया आपण। तर त्यामध्ये बघूया नंबर 1 रिॲक्शन्स। ओके, आता या ठिकाणी बघा पहिले एक्झाम्पल घेऊया आपण, एक्झाम्पल नंबर 1। ओके, तर हा कार्बोनिल ग्रुप आहे आणि हा R डॅश आहे। आता या ठिकाणी जो R डॅश आहे, जर R डॅश इज इक्वल टू H घेतला आपण, R डॅश इज इक्वल टू H घेतलं तर काय असणार आहे, तो कंपाऊंड अल्डिहाइडचं कंपाऊंड असणार आहे, लक्ष द्या। आणि जर R डॅश इज नॉट इक्वल टू H असेल तर तो कोण असतो, मग कीटोन असतो, बरोबर आहे का। तर हे लक्षात ठेवा यामध्ये। म्हणजे जर R डॅश ठिकाणी H घेतलं तर तो कोण असतो, अल्डिहाइड्स। आणि R डॅश इज नॉट इक्वल टू H नसेल तर कुठला असणार आहे, मग दुसरा अल्कली ग्रुप असणार आहे, म्हणजे तो काय तयार होऊ शकतो, कीटोन्स। म्हणजे हा अल्डिहाइड किंवा कीटोन कुठलाही असू शकतं, या दोघांपैकी एक कुठलाही असू शकतं, बरोबर आहे का। तर हा कंपाऊंड आपण घेतलेला आहे, इथे लिहू शकतो आपण अल्डिहाइड किंवा काय असणार, कीटोन असणार आहे। आता याची रिॲक्शन करायची आपल्याला, कुणावर रिॲक्शन करायची आहे, अमोनियम डेरिव्हेटिव्ह बरोबर करायचं आहे। आता या ठिकाणी जो अमोनियम डेरिव्हेटिव्ह आहे, म्हणजे हा जो आहे NH2Z जो आहे, हा न्यूक्लियोफाइलचं काम करत आहे। कोणाचं काम करतो हा, इट ॲक्ट्स ॲज न्यूक्लियोफाइल्स। कोणाचं काम करतो तो, न्यूक्लियोफाइलचं काम करत आहे, NH2Z। हा पॉईंट यामध्ये लक्षात ठेवा। ओके, तर कोणाचं काम करतो तो, न्यूक्लियोफाइलचं काम करत आहे। आणि या ठिकाणी जे ॲडिशन होणार आहे ती न्यूक्लियोफिलिक ॲडिशन होणार आहे आणि एलिमिनेशन पण होणार आहे यामध्ये। तर बघूया रिॲक्शन आपण। तर पहिला अमोनियम डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे आपल्याला, कुठला घ्यायचा बघा, पहिला अमोनियम डेरिव्हेटिव्ह। तर हा कोण आहे, NH2, आणि इथं काय जोडायचं आहे, OH जोडायचा आहे। तर कोण आहे रे हा, OHला काय म्हणतो आपण, हायड्रॉक्झिल, आणि हा कोण आहे, अमाइन्स। तर या कंपाऊंडचं नाव आहे हायड्रॉक्झिल अमाइन्स।
तर हा अमोनियम डेरिव्हेटिव्ह आहे, तो पहिला आपल्याला घ्यायचा आहे. ओके, लक्ष द्या. ओके, तर काय होतं या ठिकाणी बघा, सिंपल रिॲक्शन आहे की यामध्ये जो ऑक्सिजन आहे हा ऑक्सिजन आणि हा H2 रिमूव्ह होतो. म्हणजेच काय रिमूव्ह होतं या ठिकाणी, H2 रिमूव्ह होतो, -H2. आणि हा ग्रुप आहे तसं जोडायचं या ठिकाणी. म्हणजेच काय तयार होतं या ठिकाणी बघा, C डबल बॉन्ड O, हा R आहे, हा R' आहे. इथं काय मिळतं रे मग, NOH. हा जो कंपाऊंड तयार झालेला आहे त्या कंपाऊंडचं नाव आहे ऑक्झाईम. काय म्हणायचं, ऑक्झाईम असं त्याला म्हणायचं. ओके, इथं आपण ऑक्झाईम लिहिलेलं आहे, याला आपण असं म्हणू शकतो हायड्रॉक्झिल अमाइन या कंपाऊंडचं नाव आहे. आणि नंतर काय मिळतं, ऑक्झाईम मिळतं. ओके, बघा मी अजूनच सांगतो की आपल्याला काय करायचं आहे, अल्डिहाइड कीटोन घ्यायचं आहे आणि त्याच्याबरोबर कुणाबरोबर रिॲक्शन करायचे आहे, जे अमोनियम डेरिव्हेटिव्ह आहेत, अमोनियम डेरिव्हेटिव्ह त्यांच्यावर रिॲक्शन करायचे आहे. तर पहिल्यांदा काय मिळतं, ऑक्झाईम मिळतं तुम्हाला. हा कंपाऊंड यामध्ये लक्षात ठेवा. ठीक आहे, हे जरी पहिले रिॲक्शन्स. अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण दुसरं यामध्ये. ओके, तर यामध्ये काय घ्यायचं आहे, अल्डिहाइड घेऊ किंवा कीटोन पण कुठलाही घेऊ शकतो आपण, अल्डिहाइड किंवा कीटोन्स. आता या ठिकाणी अजून एक अमोनियम डेरिव्हेटिव्ह आहे. आता दुसरा आपण अमोनियम डेरिव्हेटिव्ह घेऊया. आता कुठला घ्यायचा या ठिकाणी बघा, तर हा कोण आहे, NH2 आहे, NH2. आणि दुसरा पण कोण आहे, NH2. तर दोन NH2 ग्रुप असेल तर त्याला काय म्हणायचं असं या ठिकाणी, हायड्राझाईन. काय म्हणायचं, हायड्राझाईन या कंपाऊंडला नाव आहे, हायड्राझाईन्स. ओके, तर बघा काय करायचं या ठिकाणी, मग यामध्ये हा ऑक्सिजन आणि हा H2 रिमूव्ह होतं. म्हणजे काय रिमूव्ह होतं या ठिकाणी, वॉटर रिमूव्ह होतं, -H2. आणि हा जो ग्रुप आहे तसं इथे ॲड होतो. म्हणजेच काय मिळतं या ठिकाणी बघा, C डबल बॉन्ड O, R. ओके, इथं काय मिळतं मग, NH2 प्लस काय रिमूव्ह होतं रे, H2 प्लस H2 रिमूव्ह होतं. आता या कंपाऊंडचं काय नाव आहे, तर हा कोण आहे, हायड्राझाईन आहे. तर याचं नाव आहे हायड्राझोन्स. तर काय चेंज झाले या ठिकाणी बघा, या ठिकाणी काय आहे, झाईन आहे, या ठिकाणी झाईन आहे आणि या ठिकाणी काय झालेलं आहे, झोन झालेला आहे. एवढा चेंज झालेला आहे. बाकीचं नेम कसं आहे, नियरली सेम आहे. ओके, तर हे दोन रिॲक्शन आपण घेतलेले आहेत. एवढं रिॲक्शन नोट डाऊन करा. अजून 3 रिॲक्शन आपल्याला डिस्कस करायचे आहेत. ठीक आहे, तर बघूया आपण पुढची रिॲक्शन्स. ओके, तर 2 डेरिव्हेटिव्ह वापरलेले आहेत. पहिला कुठला वापरला आपण, हा वापरला नंबर 1, हायड्रॉक्झिल अमाइन घेतला. दुसरा आपण घेतला कुठला, हायड्राझाईन घेतला. आता या ठिकाणी तिसरा घ्यायचा आहे, कुठला घ्यायचा, फिनाइल हायड्राझाईन घ्यायचा आहे. हा तिसरा डेरिव्हेटिव्ह. बघूया रिॲक्शन कशी आहे. नंबर 3, तर हा कोण आहे, कार्बोनिल ग्रुप आहे, कार्बोनिल ग्रुप्स. मग हा अल्डिहाइड असू शकतं किंवा काय असू शकतं, कीटोन. या दोघांपैकी कुठलाही असू शकतं. प्लस कुणावर रिॲक्शन करायची रे, आता अमोनियम डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आपल्याला. कुठला घ्यायचा, 3 नंबरचा अमोनियम डेरिव्हेटिव्ह. आपण 5 प्रकारचे अमोनियम डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी तयार केलेले आहेत. तर पहिले 2 झालेले आहेत, तिसरा आपण डिस्कस करूया, तो घेऊया आपण, NH2. ओके, हा कंपाऊंड आहे. आणि काय करायचं यामध्ये, जो NH आहे हा NH, H काढून काय करायचं, जोडलेला आहे C6H5 जोडलेला आहे. ओके, इथं आपण असं लिहू शकतो. ओके, हा कंपाऊंड आहे, बरं, हा कंपाऊंड आहे. याचं नाव आहे फिनाइल. तर हा कोण आहे, फिनाइल. आणि हा कोण आहे, हायड्राझाईन. तर जो हायड्राझाईन आहे त्यालाच काय केलं आपण, फिनाइल फक्त जोडलेला आहे. कशी रिॲक्शन आहे बघा या ठिकाणी, तर सेम रिॲक्शन आहे. काय होतं, इकडचं ऑक्सिजन आणि हा H2 यामध्ये रिमूव्ह होतं आणि हा ग्रुप आहे तसं या ठिकाणी जोडायचा आहे. म्हणजेच काय मिळतं या ठिकाणी बघा, C, हा R, हा R' असणार आहे. डबल बॉन्ड काय येते या ठिकाणी, NH आणि इथं काय असणार आहे, C6H5 प्लस काय रिमूव्ह होतं रे, H2 रिमूव्ह होतं. आता त्याला नाव द्यायचं आहे आपल्याला. काय नाव असणार आहे रे, फिनाइल जोडलेला आहे आपण, त्यामुळे काय म्हणायचं, फिनाइल. आणि जो हायड्राझोन आहे त्या ठिकाणी काय होतं, मग हायड्राझोन होतं. जे झाईन आहे त्याचं रूपांतर कशामध्ये झाले, झोनमध्ये. ओके, तर हे झालं 3 नंबरची रिॲक्शन आहे.
की यामध्ये काय रिमूव्ह झालं आहे, वॉटर रिमूव्ह झालेलं आहे. सेम रिॲक्शन आहे प्रत्येकामध्ये. प्रत्येकामध्ये काय रिमूव्ह होणार आहे, वॉटरच प्रत्येकामध्ये रिमूव्ह होणार आहे. हे झालं नंबर 3. अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण नंबर 4. ओके, तर काय घ्यायचं या ठिकाणी, अल्डिहाइड किंवा कीटोन घ्यायचं आहे, सेम नाव आहे त्या कंपाऊंड्स. प्लस आता काय करायचं या ठिकाणी, जर फिनाइल ग्रुप आहे त्या फिनाइल ग्रुपला काय करायचं आपण या ठिकाणी, नायट्रो ग्रुप जोडायचे आहेत. ओके, काय जोडायचे आहेत, नायट्रो ग्रुप. आता जो फिनाइल ग्रुप आहे तो मी असं पण लिहू शकतो बघा, हा फिनाइल ग्रुप आहे असं पण लिहिलं तरी चालतोय. आणि 2 नंबरला आणि 4 नंबरला काय केले, नायट्रो ग्रुप जोडलेला आहे. जर नंबर दिला आपण 1 2 3 4 5 आणि 6, तर 2 आणि 4 नंबरला कोण आहे, नायट्रो ग्रुप आहे. त्यामुळे या कंपाऊंडचं काय नाव द्यायचं बघा, 2,4 डायनायट्रो फिनाइल्स. 2,4 डायनायट्रो फिनाइल्स, पुढं काय आहे, हायड्राझाईन्स या कंपाऊंडचं नाव आहे. बरोबर आहे का. तर याची रिॲक्शन करायची आपल्याला यामध्ये, कोरिया रिॲक्शन्स. काय रिमूव्ह होतं रे, -H2 रिमूव्ह होतं. सेम रिॲक्शन आहे, म्हणजेच काय रिमूव्ह होतं या ठिकाणी, हा ऑक्सिजन आणि हा हायड्रोजन यामध्ये काय होतं, रिमूव्ह होतं. आणि हा जो कंपाऊंड आहे तसं इथं कनेक्ट करायचं, जोडायचं आहे. म्हणजेच काय मिळतं या ठिकाणी, मी इथं वर लिहितो बघा, C डबल बॉन्ड O, हा कोण आहे, R, हा R' आहे. इथं कोण येतं रे, हा N, त्यानंतर कोण, NH, त्यानंतर कुठला ग्रुप आहे, फिनाइल ग्रुप आहे. इथं कुठला ग्रुप आहे, NO2, आणि हा पण कोण आहे, NO2. प्लस काय रिमूव्ह होतं रे, प्लस H2. याला नाव लिहायचं या कंपाऊंडचं, काय नाव आहे, 2,4 डायनायट्रो फिनाइल, आणि पुढं काय द्यायचं, हायड्राझाईनचं काय होतं मग, हायड्राझोन्स. अशा प्रकारे ही रिॲक्शन आहे. तर फार सिंपल रिॲक्शन आहेत. प्रत्येकामध्ये काय करायचं, फक्त आपल्याला H2 रिमूव्ह करायचं आहे, वॉटर प्रत्येकामधून रिमूव्ह करायचं आहे. तर हे झालं 4था डेरिव्हेटिव्ह. आपण कुठला घेतला, हा घेतलेला आहे. आता अजून एक डेरिव्हेटिव्ह राहिलेला आहे, सेमी कार्बोझाईड, तो पण डिस्कस करूया आपण. ही रिॲक्शन नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे, बघूया आपण. अजून एक रिॲक्शन आहे ते पण डिस्कस करूया. ओके, अल्डिहाइड अँड कीटोन्स. ठीक आहे, शेवटचे आपल्याला डेरिव्हेटिव्ह यामध्ये ॲड करायचं आहे. तर काय करायचं, अल्डिहाइड कीटोन आहे, यामध्ये काय ॲड करायचं बघा, हा NH2 आहे, NH यातला H काढायचं आणि काय जोडायचं, CONH, हा ग्रुप जोडायचा आहे, CONH2. याचं नाव आहे सेमी कार्बोझाईड. काय म्हणायचं, सेमी कार्बोझाईड या कंपाऊंडचं नाव आहे. ओके, तर काय करायचं आता, याची रिॲक्शन करायची आहे. सेम रिॲक्शन आहे. काय रिमूव्ह होतं रे, हा वॉटर यामध्ये रिमूव्ह होतं. बरं आहे का, -H2, आणि हा ग्रुप जोडायचा आहे तसा. म्हणजेच काय मिळतं या ठिकाणी, इथं लिहितो बघा, C डबल बॉन्ड CR, या ठिकाणी काय असणार, R, या ठिकाणी काय इथं N, हा NH, CO, आणि हा कोण असणार आहे, NH2, प्लस काय रिमूव्ह होतं, वॉटर. तर या कंपाऊंडचं काय नाव आहे, सेमी कार्बोझाईडचं काय होतं मग, सेमी कार्बोझोन या कंपाऊंडचं नाव होतं. तर हे 5 नंबरची रिॲक्शन आहे. तर प्रत्येकामध्ये आपण वॉटर रिमूव्ह केलेला आहे. आणि अमोनियम डेरिव्हेटिव्ह आपण लक्षात ठेवा की काय करायचं आहे, जो अजून एकदा रिपीट करतो मी, की जो अमोनिया आहे, हा अमोनिया आहे, NH3, बरं आहे का. किंवा आपण असं लिहू शकतो, NH2H, हा कोण आहे, अमोनिया आहे, हा अमोनिया, इट इज अमोनिया. आणि त्यातला आपण काय केलं, H रिमूव्ह केला आहे, आणि काय जोडलेलं आहे, झेड जोडलेला आहे. झेड म्हणजे काय असतं, तर कुठलाही ग्रुप तुम्ही त्या ठिकाणी ॲड करू शकता. तुम्ही जर झेड काय जोडला, OH जोडला, तर काय तयार होतं, ते हायड्रॉक्सिल अमाइन तयार होतं. तुम्ही जर झेडच्या ठिकाणी NH2 जोडला तर काय तयार होतं, हायड्राझाईन तयार होतं. जर झेडच्या ठिकाणी तुम्ही NHC6H5 जोडलं तर काय तयार होतं, फिनाइल हायड्राझाईन्स. तर अशा प्रकारे फक्त काय करायचं आहे, झेड चेंज करायचं आहे. म्हणजे अमोनियम डेरिव्हेटिव्ह आपण तयार करू शकतो. आणि 5 अमोनियम डेरिव्हेटिव्ह यामध्ये आपण रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे. ओके, आणि प्रत्येकामधून काय रिमूव्ह होतं, वॉटरच रिमूव्ह होत आहे. तर हे त्यामध्ये लक्षात ठेवा. तर हे जे रिॲक्शन आहे
हे काय करा, नोट डाऊन करा. अजून एक पॉईंट यामध्ये सांगायचा आहे की हा जो NH2Z आहे, हा जो अमोनियम डेरिव्हेटिव्ह आहे, ते जर स्ट्रॉंग ॲसिडवर रिॲक्शन केले, जर मीडियम स्ट्रॉंग ॲसिड असेल तर काय होतं, याचं प्रोटोनेशन होतं अमोनियाचं. आणि प्रोटोनेशन झाल्यानंतर काय होतं, तो न्यूक्लियोफाईल म्हणून काम करत नाही नंतर. हा पॉईंट यामध्ये लक्षात ठेवा. ही रिॲक्शन नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे. तर पुढची रिॲक्शन डिस्कस करूया आपण. ओके, बघूया आपण पुढची रिॲक्शन्स. हॅलो फॉर्म रिॲक्शन्स. हॅलो फॉर्म रिॲक्शन्स. ओके, तर फार महत्त्वाची रिॲक्शन आहे. तर बघूया आपण. तर काय करायचं यामध्ये पहिल्यांदा बघूया, डिस्कस करूया आपण. तर काय करायचं यामध्ये पहिल्यांदा एक मिथाइल कीटोन घ्यायचं आहे. काय घ्यायचं आहे, मिथाइल कीटोन्स. ओके, तर हा कीटोन आहे आणि त्यामध्ये कुठला ग्रुप आहे रे, मिथाइल ग्रुप आहे. असं कीटोन घ्यायचं आहे. कुणावर रिॲक्शन करायचे यामध्ये बघा. आता या ठिकाणी NaOX हा मॉलिक्यूल घ्यायचा आहे. 3 मॉलिक्यूल घ्यायचे आहेत. आता 3 मॉलिक्यूल घ्यायचे, त्यामुळे 3 वेळा लिहायचं NaOX आणि NaOX. या कंपाऊंडचं काय नाव आहे बघा, याचं नाव आहे सोडियम हायपोहलाइट. काय म्हणायचं, सोडियम हायपोहलाइट्स इन प्रेझेन्स ऑफ NaOH. ओके, तर नीट लक्ष द्या ही रिॲक्शन कशी आहे. तर काय होतं यामध्ये, हा जो मिथाइल कीटोन आहे तर त्यामध्ये हा जो मिथाइल ग्रुप आहे त्याचं ऑक्सिडेशन होतं या ठिकाणी. अतिशय महत्त्वाचं आहे, नीट लक्ष द्या की जो मिथाइल ग्रुप असेल तरच ही रिॲक्शन या ठिकाणी होणार आहे. जर हा मिथाइल ग्रुप नसेल, इथं जर इथाइल ग्रुप जोडला आपण तर ही रिॲक्शन होणार नाही. तर मिथाइल असणं मस्ट आहे. हा पॉईंट यामध्ये लक्षात ठेवा. तर कशी रिॲक्शन होते बघा या ठिकाणी. तर काय होतं यामध्ये, हा जो सोडियम ऑक्साईड आहे, हा सोडियम ऑक्साईड तो काय करतं, या मिथाइल ग्रुपला रिप्लेस करतं. म्हणजे मिथाइल ग्रुपच्या ठिकाणी हा ग्रुप येतं. म्हणजेच काय मिळतं बघा या ठिकाणी, RC डबल बॉन्ड O आणि या ठिकाणी काय येतं, ONA येतं. बरं का, प्लस. आता काय रिमूव्ह झालं रे, आता एक कार्बन, हा हायड्रोजन्स. किती हायड्रोजन रिमूव्ह झाले, 3. म्हणजे एक कार्बन आणि 3 हायड्रोजन रिमूव्ह झालेले आहेत. आता या ठिकाणी एवढं शिल्लक आहे. तर काय होतं यामध्ये, हे जे 3 हॅलोजन आहेत, 1 2 3 हॅलोजन आणि इथला CH हे एकत्र येत. म्हणजेच काय मिळतं रे, 3 हॅलोजन आणि CH म्हणजेच काय मिळतं या ठिकाणी, CHX3 हा मिळतो. प्लस आता काय शिल्लक आहे, सोडियम ऑक्साईडचे 2 मॉलिक्यूल आणि 2 H शिल्लक आहेत. म्हणजे हे 2 H इथं जोडले आपण या ऑक्सिजनला तर काय मिळतं रे, 2NaOH हा कंपाऊंड मिळतो. ओके, तर अशा प्रकारे ही रिॲक्शन आहे. यामध्ये हा जो कंपाऊंड तयार झालेला आहे, हा कंपाऊंड त्याचं नाव आहे सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. या कंपाऊंडचं नाव आहे. हा कोण आहे रे, इट इज अ हॅलो फॉर्म. काय म्हणू शकतो, हॅलो फॉर्म. आणि हा कोण आहे, सोडियम हायड्रॉक्साईड्स. कोण आहे, सोडियम हायड्रॉक्साईड. तर या रिॲक्शनला काय नाव दिलं आपण, हॅलो फॉर्म रिॲक्शन आहे. हॅलो फॉर्म का म्हणायचं, हॅलो फॉर्म, कारण यामध्ये आपण हॅलो फॉर्म तयार केलेला आहे. आता हे जे हॅलो फॉर्म आहे बघा, जे CHX3 आहे, CHX3 त्याच्यामध्ये कोणकोणी इतर काय काय कंपाऊंड तयार करू शकतो आपण बघा. त्यामध्ये तर नंबर 1 तयार करू शकतो आपण. जर हॅलोजनच्या ठिकाणी तुम्ही जर क्लोरीन घेतलं, आयोडीन घेतलं, ब्रोमिन घेतलं तर काय मिळू शकतं बघा, CHCl3 मिळू शकतं, CHI3 मिळू शकतं, CHBr3 मिळू शकतं. ओके, CHCl3 मिळालं तर याला काय म्हणू शकतो आपण, याला म्हणू शकतो क्लोरोफॉर्म. आणि जर CHI3 मिळालं तर काय म्हणू शकतो आपण, याला आयोडोफॉर्म. बरं का, आयोडोफॉर्म. आणि हा तयार झाला तर काय म्हणू शकतो आपण, ब्रोमोफॉर्म. ओके, म्हणजे या ठिकाणी आपण जो हॅलोजन आहे तो कोणता घेतलेला आहे त्यानुसार आपल्याला कंपाऊंड तयार होणार आहे. आणि यामध्ये जो आयोडोफॉर्म आहे, हा जो आयोडोफॉर्म आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे.
का त्याच्यामध्ये काय होतं, आयोडो फॉर्म तयार झाल्यानंतर काय मिळतं आपल्याला, येलो पीपीटी मिळते या ठिकाणी, येलो पीपीटी. म्हणजे रिॲक्शन कंप्लीट झाली की काय मिळतं, येलो पीपीटी मिळते आपल्याला. आणि आपण त्याच्यावरून ओळखू शकतो की काय झालेलं आहे, रिॲक्शन कंप्लीट झालेली आहे किंवा आपल्याला आयोडो फॉर्म मिळाला आहे, असं आपण आयडेंटिफाय करू शकतो, कन्फर्म करू शकतो. पण जर क्लोरोफॉर्म आणि ब्रोमोफॉर्म मिळाला आपल्याला तर कोणताही कलर प्रोड्यूस होत नाही, त्यामुळे लगेच लक्षात येत नाही की रिॲक्शन कंप्लीट झाली आहे का, क्लोरोफॉर्म मिळाले का नाही. तर हा पॉईंट यामध्ये लक्षात ठेवा. बघा मी एकदा रिपीट करतो. तर यामध्ये काय केलेलं आहे, हॅलोफॉर्म रिॲक्शन आहे, मिथाइल कीटोन घ्यायचं आहे आणि सोडियम हायपोहालाइट बरोबर रिॲक्शन करायची आहे इन प्रेझेन्स ऑफ NaOH. तर काय होतं या ठिकाणी, सोडियम सॉल्ट ऑफ ॲसिड मिळतं प्लस हॅलोफॉर्म आणि NaOH मिळतं. ही रिॲक्शन होण्यासाठी काय गरजेचं आहे, मिथाइल ग्रुप असणं फार गरजेचं आहे. अदरवाईज दुसरा ग्रुप असेल तर ही रिॲक्शन होणार नाही. ओके, तर हा पॉईंट यामध्ये लक्षात ठेवा, कारण आपल्याला हॅलोफॉर्म तयार करायचा आहे आणि हॅलोफॉर्म तयार होण्यासाठी एकच कार्बनची गरज आहे या ठिकाणी, आणि एक कार्बन कोणामध्ये आहे, मिथाइलमध्ये आहे. जर इथाइल घेतला आपण तर आपल्याला हॅलोफॉर्म मिळणार नाही, दुसरा कंपाऊंड कुठला तरी मिळू शकतं. तर हे झालं, लक्षात ठेवा. हे एक्झाम्पल आहे. यामध्ये तुम्ही अजून एक एक्झाम्पल सोडवू शकता. काय करायचं यामध्ये, फक्त बघा आरच्या ठिकाणी कुठलाही मिथाइल ग्रुप घेऊ शकता तुम्ही, कुठलाही अल्काइल ग्रुप. आर म्हणजे काय असं, अल्काइल ग्रुप असं, त्यामध्ये तुम्ही मिथाइल ग्रुप घेऊ शकता किंवा C2H5 घेऊ शकता या आरच्या ठिकाणी. पण या बाजूला हा मिथाइल कंपल्सरी, हा मिथाइल कसा आहे, कंपल्सरी आहे, कंपल्सरी हा घ्यायचा आहे, हा लक्षात ठेवायचा. आणि हा जो हॅलोजन आहे, हॅलोजन ठिकाणी काय घेऊ शकता तुम्ही, कुठलाही घेऊ शकता तुम्ही. या ठिकाणी क्लोरीन घेऊ शकता, ब्रोमिन घेऊ शकता, आयोडीन घेऊ शकता, कोणताही घेऊ शकता हॅलोजनच्या ठिकाणी. याप्रमाणे आपण रिॲक्शन सोडवू शकतो. तर ही जी रिॲक्शन आहे ही नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे, तर बघूया यामध्ये. आणि यामध्ये 2 पॉईंट बघायला सांगितलं तुम्हाला की अतिशय महत्त्वाचं आहे, की पहिलं पॉईंट आहे की जर मिथाइल ग्रुप असेल तरच रिॲक्शन होणार आहे. दुसरा पॉईंट आहे की हा जो अल्डिहाइड आणि कीटोन आपण घेतलेला आहे, कुठलाही घेऊ शकतो आपण अल्डिहाइड कीटोन्स, तर त्यामध्ये काय, जर अनसॅच्युरेशन असेल म्हणजे कार्बन कार्बनच्या मध्ये कुठं डबल बॉन्ड असेल तर त्या ठिकाणी ही रिॲक्शन होणार नाही. बरं आहे का. तर काय असणं गरजेचं आहे, सॅच्युरेटेड कंपाऊंड असणं गरजेचं आहे. फक्त या ठिकाणी कार्बन आणि ऑक्सिजनच्या मध्ये डबल बॉन्ड आहे, अदरवाईज दुसऱ्या कुठे कार्बनमध्ये डबल बॉन्ड असेल तरी पण ही रिॲक्शन होत नाही. हा पॉईंट यामध्ये लक्षात ठेवा. तिसरा पॉईंट यामध्ये आहे की या ठिकाणी आपण जे सेकंडरी अल्कोहोल आहे, म्हणजे अल्कोहोल पासून पण ही रिॲक्शन आपण करू शकतो. म्हणजे जरी अल्कोहोल वापरलं सेकंडरी तरी ही रिॲक्शन त्याला पॉझिटिव्ह दाखवते. त्याचं एक एक्झाम्पल घेऊया आपण. ओके, बघूया आपण एक एक्झाम्पल डिस्कस करूया. तर या ठिकाणी जर सेकंडरी अल्कोहोल वापरलं, समजा सेकंडरी, ओके, तर हा कोण आहे, सेकंडरी अल्कोहोल आहे. इट इज अ सेकंडरी अल्कोहोल. त्याचं नाव आहे आयसोप्रोपाइल अल्कोहोल. आयसोप्रोपाइल अल्कोहोल या कंपाऊंडचं नाव आहे. बरं आहे का. किंवा IUPAC नेम काय, प्रोपेन 2 ओल्स. याचं ऑक्सिडेशन होतं पहिल्या स्टेपमध्ये. ऑक्सिडायझिंग एजंट आपण कुठलाही वापरू शकतो, K2Cr2O7 किंवा डायल्यूट H2SO4. हे ऑक्सिडायझिंग एजंट आहे. तर याचं ऑक्सिडेशन होतं पहिल्यांदा, आणि ऑक्सिडेशन झाल्यानंतर काय होतं, हा जो H2 आहे, हा H2 आणि हा ऑक्सिजन, म्हणजेच काय रिमूव्ह होतं रे, या ठिकाणी वॉटर रिमूव्ह होतं. आणि वॉटर रिमूव्ह झाल्यानंतर काय मिळतं या ठिकाणी, बघा कीटोन मिळतं या ठिकाणी. आणि या कीटोनचं नाव काय आहे, ॲसिटोन्स, किंवा काय नाव आहे, डायमिथाइल कीटोन्स, किंवा काय नाव आहे, प्रोपेनोन्स. तर ह्या कंपाऊंडचं नाव आहे. तर पहिल्या स्टेपमध्ये हे मिळतं. ओके, आता सेकंडरी अल्कोहोलचं कीटोनमध्ये रूपांतर होतं. आणि मग कीटोनपासून तर आपण आताच बघितलं की कीटोनपासून आपण काय तयार करू शकतो, हॅलोफॉर्म तयार करू शकतो. ओके, तर काय करायचं नंतर, हा जो कीटोन आहे तो घ्यायचा, हा कीटोन घेऊया, प्लस त्याची कुणावर रिॲक्शन आहे रे, बघा NaOI, याचे 3 मॉलिक्यूल घ्यायचे आहेत. तर 3 घ्यायचे असल्यामुळे किती वेळा लिहायचं आपण, 3 वेळा लिहूया. नंबर 1, 2 आणि हा कोण आहे 3. याचं नाव काय रे, इट इज अ सोडियम हायपो आयोडाइड, सोडियम हायपो आयोडाइड्स इन प्रेझेन्स ऑफ NaOH. ओके, बघा रिॲक्शन कशी होते बघा या ठिकाणी.
तर यामध्ये हा जो सोडियम ऑक्साईड आहे, हा सोडियम ऑक्साईड, तर तो काय करतो, या मिथाईल ग्रुपला रिप्लेस करतो. म्हणजे मिथाईल ग्रुपच्या ठिकाणी हा ग्रुप येतो. म्हणजेच काय मिळतं बघा, या ठिकाणी CH3C डबल बॉन्ड O आणि इथं कुठल्या तरी ONA हा कंपाऊंड येतो. बरोबर आहे का. प्लस काय मिळतं या ठिकाणी बघा, आता हा जो CH3 आहे तो बाहेर पडलेला आहे. CH3 3 हायड्रोजन हे बाहेर पडलेले आहे. तर काय होतं, हे 3 आयोडाईड 1 2 3 आणि हा CH आणि 3 आयोडाईड एकत्र येतात. म्हणजे काय मिळतं रे, CHI3 प्लस काय शिल्लक आहे, 2H, हे 2H आणि 2 सोडियम ऑक्साईड. तर 2H हे ऑक्सिजनला अटॅच होतात. म्हणजे 2 NaOH हे मिळतं आपल्याला. काय मिळतं, 2 NaOH. बरं आहे का. तर हा कंपाऊंड मिळतं. तर अशा प्रकारे हे रिॲक्शन आहे. आता नाव देऊया कंपाऊंडला आपण. हा कोण आहे, तर इट इज अ सोडियम ॲसिटेट. काय नाव आहे कंपाऊंडचं, सोडियम ॲसिटेट्स. हा कोण आहे रे, इट इज अ आयोडोफॉर्म. हा कोण आहे, सोडियम हायड्रॉक्साईड. आणि हा जो आयोडोफॉर्म आहे, रिॲक्शन कंप्लीट काय झाली या ठिकाणी, येलो पीपीटी येते. बरं आहे का. आणि येलो पीपीटी आले की आपण ओळखू शकतो की ही रिॲक्शन कंप्लीट झालेली आहे किंवा आयोडोफॉर्म आपल्याला मिळत आहे, हे कन्फर्म होतं. ओके. तर बघा मी अजून रिपीट करतोय की आपल्याला जे हॅलोफॉर्मची टेस्ट पॉझिटिव्ह दाखवण्यासाठी काय गरजेचं आहे की कीटोनमध्ये मिथाईल ग्रुप असणं गरजेचं आहे. त्यावेळेस हे रिॲक्शन होऊ शकते. नंबर 1. नंबर 2 आहे की हे जे सेकंडरी अल्कोहोल आहे, ह्या सेकंडरी अल्कोहोलची पण काय होतं, पॉझिटिव्ह टेस्ट दाखवतं हॅलोफॉर्म रिॲक्शनमध्ये. का दाखवतं या ठिकाणी, कारण हे जे सेकंडरी अल्कोहोल आहे त्याच्यामध्ये काय होतं, पहिल्यांदा ऑक्सिडेशन होतं पहिल्या स्टेपमध्ये. आणि एकदा ऑक्सिडेशन झालं याचं काय मिळतं, कीटोनमध्ये रूपांतर होतं. आणि या कीटोनपासून मग आपण रिॲक्शन करू शकतो. मागाशी आपण बघितलं की कीटोनपासून काय तयार होतं, या ठिकाणी हॅलोफॉर्म तयार करू शकतो आपण. मग एकदा कीटोन तयार झालं की त्या कीटोनचं काय करायचं, मग सोडियम हायपो आयोडाईड बरोबर रिॲक्शन करायचं. म्हणजेच आपल्याला काय मिळतं, आयोडोफॉर्म मिळतं या ठिकाणी. ओके. तर अशा प्रकारे हे जे हॅलोफॉर्म रिॲक्शन आहे यामध्ये आपण हे 2 एक्झाम्पल यामध्ये लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि 3 पॉईंट यामध्ये महत्त्वाचे आहेत. पहिला पॉईंट मी काय सांगितलं होता की मिथाईल ग्रुप मस्ट आहे. मिथाईल ग्रुप असलंच पाहिजे ऑक्सिडेशन होण्यासाठी. का मिथाईल ग्रुप असणं गरजेचं आहे की आपल्याला आयोडोफॉर्म, क्लोरोफॉर्म, ब्रोमोफॉर्म तयार करायचं आहे. तर त्याच्यामध्ये एकच कार्बन असतं आणि मिथाईल ग्रुपमध्ये एकच कार्बन आहे. जर इथे इथाईल घेतलं तर आपल्याला आयोडोफॉर्म, क्लोरोफॉर्म, ब्रोमोफॉर्म हा मिळत नाही. नंबर 1. नंबर 2 आहे की हा पण जो कीटोन घेणार आहे त्याच्यामध्ये कुठंही अनसॅच्युरेशन असणं नसायला पाहिजे, अनसॅच्युरेशन. अदरवाईज ही टेस्ट पॉझिटिव्ह दाखवत नाहीत. आणि तिसरा पॉईंट आहे की कीटोन सोडून दुसरा आपण जर सेकंडरी अल्कोहोल जरी घेतलं तरी त्याच्यापासून ही टेस्ट पॉझिटिव्ह दाखवते. असे काय पॉईंट यामध्ये आहेत. तर ही रिॲक्शन जी आहे ते नोट डाऊन करा. आणि राहिलेला जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करूया.